आता एक मोठी बातमी त्या पुण्याच्या सासवडमधून ईव्हीएम मशीन चोरीला गेले। सासवड तहसीलदार कार्यालयाचं कुलूप तोडून ही मशीन पळवण्यात आली आहे। 3 चोरट्यांनी ईव्हीएम डेमो मशीन पळवलेली आहे। तर चोरीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून ही चोरी करण्यात आली आहे। मात्र हा संपूर्ण चोरीचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे। सासवडमधली घटना आहे। सासवडमधून ईव्हीएम मशीन चोरीला गेलेली आहे। खरं तर ईव्हीएमची ही डेमो मशीन होती, मात्र ती चोरीला गेल्याने आता चर्चांना उधाण आलं। त्या ठिकाणी आत गेल्यानंतर मी जेव्हा पाहिलं, तहसीलदार साहेबांनी सूचना दिली त्याबद्दल, आणि आम्ही जाऊन जेव्हा आत पाहिलं त्यावेळेस एक त्याच्यामध्ये कंट्रोल युनिट नव्हतं। ते कंट्रोल युनिट अज्ञात चोरांनी चोरल्याचे दिसून आलेले आहे। आणि याबाबतचे फुटेज स्वतः तहसीलदार साहेब, डीवायएसपी साहेब, पीआय साहेब यांनी तहसील कार्यालयामध्ये सीसी कॅमेऱ्याचे फुटेज जे आहेत ते पाहिलेले आहेत। त्यामध्ये 3 अज्ञात चोर दिसून येत आहेत आणि याबद्दल रात्री काल उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशन सासवडच्या पोलीस चौकीला स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत। आणि त्या अज्ञात 3 चोरांना तात्काळ पकडून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आणि ते मशीन तात्काळ ताब्यात घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।